अजित पवारांचा विमान अपघात नसून 100% घात, रोहित पवारांचा आरोप। एखाद्या व्यक्तीला ठार मारायचं असल्यास चालकाला संपवा, इस्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा दाखला देत रोहित पवारांकडून शंका व्यक्त। अजितदादा 27 जानेवारीला संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गाडीने जाणार होते, मात्र पूर्व विदर्भातल्या एका मोठ्या नेत्याला भेटायचं असल्यामुळे दादांना उशीर झाला का? विमान अपघातावर शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा रोख नेमका कोणाकडे? VSR कंपनीच्या मालक आणि संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, परवाना रद्द करा। अजितदादांच्या अपघातानंतर रोहित पवारांकडून VSR कंपनीवर प्रश्नचिन्ह। स्थानिकांनुसार कंपनी मालकाचा दावा खोटा, यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं। रोहित पवारांचा आरोप, तर विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आलं होतं का? रुटीन मेंटेनन्स झाला नव्हता का? अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, रोहित पवारांची मागणी। VSR कंपनी खर्च वाचावा म्हणून अतिरिक्त फ्युएल टँक ठेवले जातात अशी एका माजी वैमानिकाची माहिती। मग दादांच्या विमानात मागच्या बाजूला अतिरिक्त पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आले होते का? तपासायला हवं, रोहित पवारांचा सवाल। सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना शपथविधी झाला, दादांच्या पक्षातील काही नेत्यांनी शपथविधीला घाई केली। रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या नेत्यांवर निशाणा। विधान भवनातील दालनामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सुनेत्रा पवार आणि जयंत पाटलांसोबत बैठक। मुंबईमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर शोकसभा आयोजन करण्याबाबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झाल्यावर बोलणार, तोवर भाष्य करणं योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोखठोक भूमिका। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दिल्लीमध्ये खलबतं, मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांमध्ये विलीनीकरणावर तासभर चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार, दिल्लीमध्ये घडामोडींना वेग। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगाने दिल्लीमध्ये चर्चा झाली असेल। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका, तर प्रत्येक वेळी राजकीय चर्चेसाठी फडणवीस दिल्लीला जात नाहीत, बावनकुळेंचं उत्तर। 23 फेब्रुवारी ते 25 मार्चच्या दरम्यान महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय। ठाकरेंच्या सेनेच्या पाठिंब्याने चंद्रपूरमध्ये भाजपची सत्ता, भाजपच्या संगीता खांडेकर एका मताने महापौरपदी नियुक्त, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौरपदी निवड। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका, राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका, तर मोदी सरकारच्या भीतीमुळे लोक कार्यक्रमाला आले होते, राज ठाकरेंचा निशाणा। RSSच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्यानं काहींना पोटदुखी, फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर सलमान खान भारतीय नागरिक नाही का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल।